नमस्कार, रुचकर रेसिपी या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। प्रत्येकाच्या घरी आता बाप्पांचं आगमन झालेलं आहे। बाप्पाच्या नैवेद्याला काय पदार्थ बनवायचा, मी त्यासाठी घेऊन आले तुमच्यासाठी वाफवलेल्या करंज्या। वाफवलेल्या करंज्या या थोड्या पदार्थांमधून बनतो आणि अतिशय पटकन बनणारा पदार्थ आणि खूप चवीला छान लागतो। चला तर मग बघूया आपण वाफवलेल्या करंज्या कशा बनवायच्या त्या। वाफवलेल्या करंज्यांसाठी मी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तो आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। आपल्याला खोबऱ्याचा खिसाचा रंग बदलू नाही द्यायचा आहे। दोन मिनिटं झालेले आहे। खोबऱ्याचा खिस सुद्धा कोरडा झालेला आहे, छान भाजून तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया, थंड करायला ठेवून देऊया। आपण डिश मध्ये खोबऱ्याचा खिस थंड करायला काढून घेऊ। करंज्यांची पारी बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ, करंज्यांना चकाकी येण्यासाठी 1 चमचा तेल किंवा तूप टाका। तेल मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे। आपलं तेल पिठाला पूर्णपणे चोळून झालेलं आहे। पिठामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवून आपलं तयार झालेलं आहे। अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण नाही सैल पण नाही। या पिठामध्ये मी 2-3 थेंब पिवळ्या कलरचे घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कलर। पूर्णपणे आपला कलर मिक्स झालेला आहे। आपला खोबऱ्याचा खीस थंड झालेला आहे। त्यामध्ये आता मी 3 चमचे गुलकंद घालणार आहे। आपण याला गुलकंद करंज्या सुद्धा म्हणू शकतो।
या तांदळाच्या पिठाचे आपण गोळे बनवून घ्यायचे. पोळीपाटावर आपल्याला तांदळाची पिठी टाकायची, त्यावर गोळा ठेवायचा. हाताने सुद्धा गोळा त्याची पारी तयार होऊ शकते. हे बघा, थोडस लाटण्याने लाटून घ्यायचंय आपल्याला. पारीमध्ये गुलकंद आणि खोबऱ्याचं मिश्रण टाकायचंय आपल्याला. कतरणीने कट करून घ्यायचे. अशा गुलकंद खोबऱ्याच्या करंज्या भरून घ्यायच्या पूर्ण. अशा प्रकारे सर्व करंज्या आपल्या सारण भरून तयार झालेल्या आहेत. तर या करंज्या आपण वाफवून घेणार आहे. त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे, त्यावर मी केळीचं पान ठेवणार आहे. केळीच्या पानाला थोडस तेलाचा हात लावून घ्यायचा आपण. त्यावर सर्व करंज्या आपण वाफवायला ठेवणार आहे. सर्व करंज्या केळीच्या पानावर ठेवून घ्या. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावर आपण 5 ते 6 मिनिटं करंज्या वाफायला ठेवणार आहे. त्यावर झाकण सुद्धा ठेवायचे. 5 ते 6 मिनिटं झालेले. आपण बघूया आपल्या करंज्या वाफवल्या की नाही. वा, छान वाफल्या गेल्या आहेत. तर मी गॅस सुद्धा बंद करणार आहे. छान करंज्या वाफवून तयार आहेत आपल्या.